शीना आणि रवीना दोघी बहिणी होत्या, पण लग्नानंतर दोघींच्या परिस्थितीमध्ये खूप फरक होता. शीना श्रीमंत तर रवीना गरीब घरची सून बनते. हाय रवीना, काय करतेस? काही नाही ग ताई, स्वयंपाक करत होते. तू सांग कशी आहेस? मी आरामात पलंगावर पसरून कॉफी पीत बसलीये. थंडी खूप आहे ना? काय बोलतेस ताई, आपण दोघी एकाच शहरात राहतो. उकाड्याने मात्र माझा इथे जीव चाललाय. अगं माझ्या लाडक्या बहिणी, माझ्या खोलीत एसी सुरू आहे, मग मला थंडीच वाजणार ना. आणि स्वयंपाकीण बाई जेवण बनवतायत. आता थेट जेवणाच्याच वेळी खोलीच्या बाहेर पडेन. हो का? बरं बरं, खूपच छान ताई. तू इथे ये ना माझ्या घरी. हो हो, नक्की येईन ना. बरं ताई, नंतर सावकाश गप्पा मारू. रवीना फोन ठेवते आणि समोर सासू उभी असते. हे घे, हा पपया खा. मी कापला आहे, सगळ्यांना देऊन झाला. हा तुझ्यासाठी आहे. अरे आई, मी कापला असताना तुम्ही का त्रास घेतलात? एवढ्या पोळ्या करून झाल्या की मग खाते. सासू रवीनाचा हात धरून तिला कूलर जवळ घेऊन जाते, जिथे तिची नणंद आणि पतीचा लहान भाऊ बसलेले असतात. वहिनी ये, आपण लुडो खेळूया. हिला तर जमतच नाहीये, तूही ये ना. अरे मी तर पोळ्या बनवत होते. पपया खाण्याकरता आई मला इथे घेऊन आल्या आणि आता तू म्हणतोस की लुडो खेळायला ये. स्वयंपाक करायचं बाकी आहे. काही हरकत नाही वहिनी, पोळ्या मी करते. रवीनाचं एक सुखी आणि समाधानी कुटुंब होतं. सगळे एकमेकांची मदत करत असत. रोज सकाळ संध्याकाळ संपूर्ण कुटुंब एकत्र वेळ घालवत असे. अरे रवीना, चल तयार हो, भेळपुरी खायला जाऊया. चौपाटीवर जाऊया, मस्त वातावरण आहे बाहेर. रवीना पटकन तयार होते आणि दोघे नवरा बायको फिरायला जातात. तेवढ्यात रवीनाला शीनाचा फोन येतो. काय करतेस रवीना? ताई, मी घरी पोहोचले की फोन करते. यांच्यासोबत चौपाटीवर फिरायला आले आहे. तू सांग, तुझं काय चाललंय? मी तर खोलीतच बसून आहे, टीव्ही बघत बसले. अगं ताई, पण तू पण जा ना चौपाटीवर. इथलं वातावरण खरंच खूप आल्हाददायक आहे. टू व्हीलरवर बसलं की चेहऱ्याला गार हवा लागत होती. खूप मजा आली. अगं नको नको, आमच्याकडे कुठली आली टू व्हीलर? तुला तर माहीतच आहे. असो, तू ये ना उद्या माझ्या घरी. सांगते ताई, आईना विचारून सांगते. रवीना फोन ठेवून देते. तुला सुद्धा वाटत असेल ना की तुझं लग्न सुद्धा शीना ताई सारखं श्रीमंत घरात व्हायला हवं होतं. पण मी कुठे एखाद्या गरीब घरात पडले. खाते पिते, चांगले कपडे घालते, मस्तपैकी फिरायला जाते. अजून काय हवंय? असो, घरच्या सगळ्यांसाठी भेळपुरी पार्सल करून घ्या. दुसऱ्या दिवशी शीनाच्या घरी. चला ना, संध्याकाळी रवीनाच्या घरी जाऊया. खूप दिवस झाले ती बोलवते आहे. नाही, माझ्याकडे वेळ नाहीये. रात्री माझी एक पार्टी आहे, बिझनेस पार्टी आहे. तू ड्रायव्हरला घे आणि जा. नाही, ते बरं दिसत नाही. लग्नानंतर पतीशिवाय बायको एकटीच कुठे गेली तर चांगलं नाही वाटत. काय हे मिडल क्लास विचार आहेत तुझे? आईकडे बघ, किती सोशल लाईफ एन्जॉय करत आहे ती. मी नाही येऊ शकणार. ठीक आहे, मग संध्याकाळी कुठेतरी फिरायला जाऊया. हल्ली बाहेर खूप मस्त वातावरण झालंय. अगं आत्ताच सांगितलं ना, रात्री पार्टी आहे, ती सुद्धा ताजमध्ये. तुला सोबत यायचं असेल तर सांग. नको, ताजला जायचा मूड नाहीये. बरं, राहू द्या. पती ऑफिसला निघून जातो. शीना दिवसभर टीव्ही बघत बसते किंवा मग मोबाईल. ती विचार करते की घरातल्या इतर लोकांसोबत जाऊन थोडा वेळ घालवावा. हाय बेटा, काही काम होतं का? माझ्या खोलीत कशी काय आज? तसं काही नाही आई, आज कशातच मन लागत नव्हतं, मग म्हणून. ओ हा, तंबोला खेळतेस माझ्यासोबत? आम्ही ऑनलाईन खेळतोय. तू तुझ्या खोलीत जा, मी लिंक पाठवते तुला. शीनाच्या लक्षात येतं की सासू तिला जायला सांगते आहे. शीना तिथून निघून जाते. थोड्या वेळ ती मोबाईलवर तंबोला खेळते आणि मग कसला तरी विचार करून उठून उभी राहते. शीना घराच्या बाहेर येते. ड्रायव्हरला तिला रवीनाच्या घरी घेऊन जायला सांगते. माझ्या बहिणीच्या घरी जायचं आहे. ठीक आहे बाईसाहेब. आणि रस्त्यात एखादं मिठाईचं दुकान दिसलं तर थांबवा. शीना मिठाईच्या दुकानात जाते आणि उत्तमोत्तम मिठाया खरेदी करते. ती बहिणीच्या घरी जाते आणि पाहते की सगळा परिवार एकत्र बसलेला असतो. अरे शीना बाळा, ये ये, बाहेर का उभी आहेस? नमस्कार काकू, रवीना कुठे आहे?
आता तर इथेच होती रवीना, कोणास ठाऊक कुठे गेली. अरे रोहन, बघ जरा वहिनी कुठे येते. आई, वहिनीला मगाशी कपडे जे दिले होतेस ना, ते ठेवण्यासाठी बहुतेक खोलीत गेलीये. मी बोलवून आणतो तिला. अरे नको नको, मीच जाते तिच्या खोलीत. शीना रवीनाच्या खोलीत जाते. तिथे रवीना बाल्कनीत उभी राहून शेजारणीशी गप्पा मारत असते. अरे ताई, तू कशी काय आलीस? चल बाहेर हॉलमध्ये बसूया. नको नको, उगाच सगळ्यांना कशाला त्रास, तुझ्या खोलीतच बसूया की. अगं असं काय म्हणतेस ताई, तू आली आहेस तर सगळ्यांनाच तुला भेटायला आवडेल. चल की. रवीना आणि शीना सगळेजण बसलेले असतात तिथे जातात. रवीनाची सासू चहा आणि सोबत खायला घेऊन येते. काय हे काकू, तुम्ही का त्रास करून घेताय? अशा करता की आपण सगळे एकत्र बसू. आई, आता तुम्ही बसा. रवीनाच्या घरातलं वातावरण शीनाला खूपच वेगळं वाटतं. असे पदार्थ खाऊन कितीतरी दिवस झालेत. किती स्वादिष्ट आहेत हे पदार्थ. असे पदार्थ तर आमच्या घरी रोजच बनवले जातात. बरं, तू काय जेवशील ताई? अगं तिला ते बनवून दे जे गावाहून आत्या येऊन तुला शिकवून गेली होती. हो चालेल, मी बनवते. रवीनाची नणंद आणि दीर शीना सोबत गप्पा मारायला बसतात. दुपार होताच घरातले सगळेच जमिनीवर चटई अंथरून जेवायला बसतात. सगळे गाण्याच्या भेंड्या खेळतात आणि खूप गप्पा गोष्टी करतात. शीना जेव्हा आपल्या घरी जायला निघते तेव्हा रवीनाची सासू तिच्या हातावर पैसे ठेवते. बाळा, पहिल्यांदाच बहिणीच्या घरी आली आहेस. आम्ही काही तुझ्यासारखे श्रीमंत नाही आहोत, पण मी तुझ्याहून मोठी आहे. ही लहानशी भेट आहे माझ्याकडून. तू येणार आहेस हे माहित असतं तर एखादी साडी आणून ठेवली असती. शीना सासूबाईंच्या पाया पडते आणि डोळ्यात पाणी आणून म्हणते, मी फक्त पैशांनी श्रीमंत आहे, पण रवीनाकडे तर नात्यांची श्रीमंती आहे. आयुष्यात खरं सुख आणि समाधान आपल्या माणसांमुळेच मिळतं, पैशांनी नाही. शीना तिथून निघून जाते आणि रवीना सासूकडे पाहून गालातल्या गालात हसते. आस्था एक श्रीमंत घरची मुलगी होती. तिचे बाबा एक बिझनेसमॅन होते जे नेहमी त्यांच्या बिझनेसमध्येच व्यस्त असायचे आणि तिची आई रीना ब्युटी पार्लरचं काम करायची. बऱ्याच वेळा अशोक आणि रीना कामासाठी बाहेर असायचे आणि आस्था घरी एकटीच असायची. आस्था घरीच राहायची. अशोक आणि रीना आस्थाला वेळ देऊ शकायचे नाहीत, म्हणून तिला महागातली खेळणी आणून द्यायचे. आई, मला एक महागातला ड्रेस हवा आहे, जो तुमची फ्रेंड अनिताच्या मुलीने घातलेला आहे. आस्था, तो पण काही ड्रेस होता का? इतका स्वस्त? तू बघ, मी तुला एक महागातला ड्रेस घेते जे सगळे बघत राहतील. पण आता मी बिझी आहे, आपण रात्री बोलूयात. रात्री आस्था आपल्या बाबांकडे जाते. बाबा, बघा ना, आज मला टेस्टमध्ये 100 पैकी 100 मार्क मिळाले. ठीक आहे, खूप चांगली गोष्ट आहे. जा, आता जाऊन झोप, तुला तुझं गिफ्ट मिळेल. बाबा, एकदा तुम्ही माझा पेपर तर बघा. त्यात काय बघायचं आहे? तुला टेस्ट मध्ये मिळालेत ना 100 पैकी 100, हेच खूप आहे. आस्था तोंड वाकडं करून निघून जाते. एका दिवशीची गोष्ट आहे. जेव्हा आस्थाला ताप येतो तेव्हा ती आईला म्हणते, आई, आज तू सुट्टी घे ना, मला तुझ्याबरोबर राहायचंय. मला घरी एकटीला राहायची इच्छा नाहीये. तुला माहितीये ना, आजकाल सीझन चालू आहे पार्टीचा, आणि मी सुट्टी घेतली तर तुला माहितीये किती मोठा लॉस होईल. मी सुट्टी नाही घेऊ शकत. हे घे, औषध घेऊन झोपून जा, आणि किचन मध्ये जेवण ठेवलंय ते खाऊन घे. मला आज यायला उशीर होईल. आस्था घरी अगदी एकटी राहत असते. आस्थाच्या घरी एक कामवाली येत असते. तिच्या मुलीचं नाव कविता होतं. कविताचे आई बाबा तिच्यावर खूप प्रेम करायचे. गरीब असल्यामुळे तिच्या सगळ्या इच्छा तर पूर्ण नाही करायचे, पण तिच्या गरजेचं सामान मिळण्यासाठी सगळे प्रयत्न करायचे. आई, आज काय बनवलंय? बाळा, तेच, पोळी आणि भाजी केली आहे. आई, आज पोळी भाजी खायची इच्छा नाहीये, आज काहीतरी वेगळं बनव ना. ठीक आहे बाळा. सुशीला पोळी बरोबर भाजी न बनवता बाटी बनवते आणि थोड्याशा भाताच्या इडल्याही बनवते. वा आई, तू खूप सुंदर जेवण बनवलंयस. तुझ्या हातात तर जशी काही जादूच आहे. काही दिवसांनंतर आस्था आणि कविताचा एकाच दिवशी वाढदिवस असतो. बाबा, तुम्ही मला बर्थडेला काय गिफ्ट देणार आहात? कधी आहे तुझा वाढदिवस? बाबा, तुम्हाला माझा बर्थडे लक्षात नाही?
लक्षात तर आहे, पण मी विसरून गेलोय. बघ, तुझ्या बर्थडेला तुझ्यासाठी एक महागातली कार गिफ्ट करतो मी तुला. आस्था खुश होते आणि आपल्या आईकडे जाते आणि विचारते, आई, पुढच्या महिन्यात माझा बर्थडे आहे, तू मला काय गिफ्ट देणार आहेस? गिफ्ट? तू बघच, मी तुझ्यासाठी इतकं मस्त प्लॅन करेन की तुझा विश्वास पण नाही बसणार. खरंच आई? आस्था, तू बघ, तुझ्यासाठी किती महाग महाग गिफ्ट्स येतील. मी तुझ्या पार्टीमध्ये सगळ्या श्रीमंत माणसांना बोलवेन. कविता आणि आस्थाचा वाढदिवस येतो. आस्था सकाळीच उठून तयार होते आणि महागातला ड्रेस घालते. ती बघते तर कोणीही आलेलं नसतं. ती आपल्या बाबांना फोन करते. हॅलो माझ्या बाळा, हॅपी बर्थडे. बाबा, तुम्ही कुठे आहात? मी तुम्हाला सगळ्या घरात शोधलंय. बेटा, मला एका महत्वाच्या कामासाठी शहरात जावं लागतंय. आता मी विमानात बसून तुझ्याशी बोलत आहे. सकाळी सकाळी तू झोपली होतीस म्हणून मी बर्थडे विश नाही केलं. मी लवकरच परत तुझ्याकडे येईन, ओके? जसा ती फोन ठेवते, समोर तिची काकी उभी असते. महागातलं एक गिफ्ट घेऊन म्हणते, हॅपी बर्थडे बेटा. तुझी आई नाहीये, तिने हे गिफ्ट तुझ्यासाठी दिलंय आणि सांगितलंय संध्याकाळी श्रीमंत पाहुणे येणार आहेत, त्यांच्या समोर नीट तयार होऊन केक कापायचं. पण आई कुठे आहे काकू? बाळा, आईला एक अर्जंट कामाला जावं लागलंय, संध्याकाळी ती परत येईल. आस्था नाराज होते आणि दुसरीकडे कविताचा वाढदिवस असतो. तिला तिचे आई बाबा विश करतात. तिची आई तिला तयार करते आणि ती आपल्या आई बाबांबरोबर देवळात जाते. तिकडे देवाचे आशीर्वाद घेऊन कविताची आई कविताला घेऊन आस्थाच्या घरी कामासाठी जाते. तिकडे कविता आस्थाच्या खोलीत जाते, जिकडे ती उदास बसलेली असते. काय झालं? तू इतकी उदास का आहेस? मी तर तुझ्यासाठी चॉकलेट घेऊन आले होते. आज माझा पण वाढदिवस आहे. हॅपी बर्थडे कविता. हॅपी बर्थडे टू यू टू. तू अशी उदास का आहेस? आज माझा पण बर्थडे आहे. आई बाबांनी मला महाग महाग गिफ्ट्स तर दिले, पण माझ्याजवळ ना आई आहे ना बाबा आहेत. आजच्या दिवशी सुद्धा मी एकदम एकटी आहे. मला खूप वाईट वाटतंय. मला आजच्या दिवस आई बाबांबरोबर राहायचं होतं. आई बाबा आज सुद्धा इतके बिझी आहेत की ते माझा वाढदिवस सुद्धा विसरून गेलेत. म्हणून मी आज उदास बसली आहे आणि ते नेहमी बिझी असतात. माझ्याकडे अजिबात लक्ष देत नाहीत. इतकंच आहे ना? मग तू इतकी उदास का होतेस? काही हरकत नाही. तुझ्या आई बाबांना काहीतरी महत्वाचं काम आलं असेल ना, म्हणून तर ते तुझ्या बरोबर नाहीयेत. त्यांचं काम पण तर गरजेचं आहे. तू उदास नको होस. आज माझा पण वाढदिवस आहे. मी आई बाबांबरोबर फिरायला जाणार आहे. तू पण माझ्या बरोबर चल. आस्था जायला तयार होते. कविता आणि आस्था कविताच्या आई बाबांबरोबर पहिले देवळात जातात, मग बाजारात फिरतात, खूप काही खातात आणि मग एका बागेत जातात, जिकडे खूप सारी फुलं फुललेली असतात आणि फुलपाखरं फिरत असतात. दोघी जणी खूप मजा करतात. कविता, आज तू माझा वाढदिवस खूप छान साजरा केलास. मी कधीच असा वाढदिवस साजरा नाही केलाय. मी तर फक्त महाग गिफ्ट आणि छान जेवण खाऊन घरीच वाढदिवस साजरा करते. अजून वाढदिवस साजरा कुठे केलाय? अजून तर केक कापायचा बाकी आहे. कविता आस्थाला घेऊन आपल्या घरी जाते, जिकडे तिच्या आईने बर्गर आणि मलाई केक बनवलेला असतो आणि बरेच स्वादिष्ट पदार्थ बनवलेले असतात, जे खाऊन आस्था म्हणते, तुझ्या आईने तर खूपच छान जेवण बनवलं आहे. अशी चव तर महागातल्या खाण्याला पण नसते. मी नेहमी महागातल्या गोष्टी पाहिल्या, पण त्यात खुशी नव्हती. पण आज तू स्वस्त गोष्टींमध्ये इतकी खुशी दिलीयस की मी माझा वाढदिवस कधीच विसरणार नाही. आस्था आणि कविता दोघी एकमेकींना घट्ट मिठी मारतात आणि चांगल्या मैत्रिणी बनतात. आता दोघी एकत्रच दरवर्षी आपला बर्थडे साजरा करतात.